संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबर दरम्यान होणार आहे। या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार अनेक मोठ्या आर्थिक आणि धोरणात्मक सुधारणा आणण्याच्या तयारीत आहे। या अधिवेशनामध्ये सरकार प्रमुख क्षेत्रांशी संबंधित किमान 10 प्रमुख विधेयकं मांडणार आहे। यात अणुऊर्जा विधेयक, मार्केट्स कोड बिल आणि विमा कायदा सुधारणा विधेयक सादर केलं जाणार आहे। देशातील अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक खटल्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावणारे न्यायमूर्ती सूर्यकांत सोमवारपासून भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। म्हणजे ते आज पदभार स्वीकारणार आहेत। विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती BR गवई यांच्यानंतर ते या पदाचा कार्यभार आजपासून सांभाळतील। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत। त्यांच्या जागी नवीन पोलीस महासंचालक कोण याची चर्चा सुरू झाली आहे। राज्याच्या गृह विभागाने त्याकरता 7 ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली आहेत। राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख सदानंद दाते यांचं नाव यात प्रामुख्याने चर्चेत येत आहे। सुषमा अंधारे आणि नरेश म्हस्के यांची दिल्लीमध्ये भेट झाल्याची टीका सामंतांनी केली होती। याला अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय। नरेश म्हस्केंसोबत अचानक भेट झाली, सामंतांनी त्याचा वेगळा अर्थ घेतला असं अंधारे म्हणाल्या। उदय सामंत मोठा गट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील असा पुनरुच्चार अंधारेंनी केला। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांकडून जनतेला अनेक आश्वासनं दिली जात आहेत। मनसर नगर पंचायतीचा नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक भरघोस मतांनी निवडून द्या, मग मनसरमध्ये विकास निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसरच्या जनतेला दिलंय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावीत ही कार्यकर्त्यांची आणि आमची मानसिकता आहे। याबाबत जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी खासदार अमोल कोल्हे हे आम्हाला भेटले होते। पुढे असणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करण्याचा आमचा विचार असल्याचं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी केलंय। कराड नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्यासह 16 उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केलाय। नगरपालिका ठेकेदारी मुक्त करण्याकरता काँग्रेस पक्ष निवडणूक रिंगणामध्ये उतरल्याचं नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांनी म्हटलंय। शहाजी बापू सांगोल्याचा वाघ असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। तर सांगोल्यामध्ये चीड, आग आणि संताप असल्याचं म्हणत समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलेलं आहे। महाराष्ट्र मला घाबरतो आणि हे मला धमकावतात असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी भाजपवर टीका केली आहे। तर सांगोल्याचा मीच राजा, हरलो तरी राजाच असल्याचं त्यांनी म्हटलंय। जामनेरमधील नगराध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीविरोधात मवियानं कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय। मवियाच्या उमेदवारावर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलाय। फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री शंभूराज देसाईंनी शुभारंभ केला। नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ शंभूराज देसाई मैदानामध्ये उतरलेत। प्रशासकीय दहशत मोडून काढणार असा इशारा शंभूराज देसाईंनी दिला। महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या समावेशाबाबत काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर आले असताना चंद्रपुरामध्ये आमदार विजय वडेट्टीवार यांनी सावध भूमिका घेतली आहे। असे निर्णय स्थानिक पातळीवर होतात असं म्हणत वडेट्टीवारांनी काढता पाय घेतला। मुंडे बहीण भावांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत। हे दोघे बहीण भाऊ पहिल्यापासूनच एकत्र आहेत अशी टीका खासदार बजरंग सोनवणे यांनी केली। परळीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। यावेळी बजरंग सोनवणे यांनी मुंडेंचा समाचार घेतला। खासदार बजरंग सोनवणेंनी निवडणूक अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख केला। परळी नगर परिषदेच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा त्यांनी लाट्या असा उल्लेख केला। खा कोणाचंही मटण, दाबा कमळाचं बटण असं रोज नवऱ्याच्या कानात सांगायचं असा अजब सल्ला चित्रा वाघ यांनी महिला कार्यकर्त्यांना दिलाय। लोणावळ्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान त्या महिलांना मार्गदर्शन करत होत्या। लोणावळा नगर परिषदेकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र सोनवणे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान सुरेखा जाधव यांनी राजेंद्र सोनवणे यांच्या वयावरून भाष्य केलं। सोनवणे 5 वर्ष टिकणार नाहीत, आपल्याला पुढील 5 वर्ष काम करू शकेल असा नगराध्यक्ष हवाय असं सुरेखा जाधव म्हणाल्या। तर आमदार आपला नसला तरी त्याचा बाप आपला आहे या वक्तव्यामुळे वादाची शक्यता निर्माण झाली आहे।
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपने धक्का दिलाय। शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीमध्ये शिल्पा राणी वाडकर यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला। नगरपालिका निवडणुकांसाठी प्रचार सुरू होताच भोरमधील राजकीय वातावरण तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी भाजप उमेदवारांसह माजी आमदार संग्राम थोपटेंवर सडकून टीका केली। थोपटे कुटुंबाच्या घराणेशाहीमुळे भोर तालुक्याचा विकास खुंटला असं शंकर मांडेकर म्हणाले। सरकारचा कोट्यवधींचा निधी वेंगुर्ला नगर परिषदेला आल्याचं वक्तव्य संदेश निकम यांनी केलं। तर या निधीतून भाजपच्या नगराध्यक्षांनी स्वतःचाच विकास केल्याचं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली। सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी अक्कलकोट आणि दुधनी नगर परिषदेच्या उमेदवारांकरता प्रचार केला। वर्ध्यामध्ये काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराकरता एकही मोठा नेता आला नाही। काँग्रेस उमेदवार नेत्यांविनाच रिंगणात उतरल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे उमेदवार कार्यकर्त्यांसह प्रचाराच्या मैदानात उतरले। सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीकरता शिवसेनेकडून प्रचार पदयात्रा सुरू आहे। अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर यांच्या प्रचाराकरता काढण्यात आलेल्या पदयात्रेसह बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसली तरी महानगरपालिकेच्या तिकिटाकरता इच्छुकांनी काँग्रेस भवनामध्ये गर्दी केली। 15 ते 23 नोव्हेंबर दरम्यान इच्छुकांनी आपले अर्ज सादर करावेत असं आवाहन काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं। नगर परिषद निवडणुकीवरून खासदार संदीपान भुमरेंनी भाजप नेत्यांवर टीका केली। आम्ही भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत होतो, मात्र त्यांच्या डोक्यात हवा केल्याचं म्हणत त्यांनी टीका केली। बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी योगेंद्र पवारांनीही पदयात्रेत सहभाग घेत उमेदवारांचा प्रचार केलाय। बारामतीतून बळवंत बेलदार हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। आपल्या पुढच्या पिढीचा विचार करायचा असेल तर 100% एक विचाराचं सरकार जे केंद्र आणि राज्यात आहे, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपला साथ द्यायला हवी असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना केलं। संजय गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली आहे। मुख्यमंत्री हे संविधानिक आणि सन्मानाचं पद असतं, त्याच्यावर अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही असं ते म्हणाले। तर स्थानिक भाजप नेते त्यांना उत्तर देत नसल्यानं वाईट वाटतं असं ते म्हणाले। अंबरनाथमध्ये दारोदारी जाऊन वासुदेवाच्या माध्यमातून मतदानाकरता जनजागृती केली जाते। शिवसेनेच्या या आगळ्यावेगळ्या प्रचाराची सर्वत्र चर्चा आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सुषमा अंधारे आणि नरेश म्हस्के यांची नवी दिल्लीमध्ये भेट झाली। त्या भेटीवर मंत्री उदय सामंत यांनी टीका केलेली आहे। त्यावर सुषमा अंधारे यांनी पलटवार केलाय। नवी दिल्लीमध्ये खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबत बैठक नाही तर ती झालेली अचानक भेट होती असं सुषमा अंधारे म्हणालेले आहेत। परंतु या भेटीचा अर्थ मंत्री उदय सामंतांनी वेगळा काढला। याचा अर्थ घाव चांगलाच वर्मी लागलेला दिसतोय असंही त्या म्हणाल्या, कारण त्यांचं स्वप्न थोडं दूर ढकललं। परंतु उदय सामंत एक मोठा गट घेऊन भाजपमध्ये जातील आणि उपमुख्यमंत्री होतील आणि त्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला मला बोलवावं अशी विनंती सुषमा अंधारेंनी मंत्री उदय सामंतांना केली आहे। ती भेट घेतली नाही, ती अतिशय अनाहूत भेट झाली। पण एका सहज स्वाभाविक घटनेला उदय भाऊंनी जो राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ नक्की आहे की उदय भाऊंच्या फार वर्मी घाव लागलेला आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की उदय भाऊ कळवळून गेलेले आहेत। मी कदाचित उदय भाऊंचे उपमुख्यमंत्री होण्याचे मनसुबे उधळलेत का असं मला आता वाटायला लागलेलं आहे। परंतु मला याची खात्रीच आहे की होय, मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की उदय सामंत जी हे एक अख्खा गट भाजपमध्ये मर्ज करण्यासाठी अति उत्साही झालेले आहेत। माझी विनंती आहे उदय भाऊ, तुम्ही म्हणालात की नाही की मी तुमची बहीण आहे, तर बस तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढं मला बोलवा बरं का, आवडेल मला। सुषमाताई अंधारेंनी परवा माझ्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं की शिंदे साहेबांच्या आणि माझ्या संबंधांबद्दल। त्याच्यावर मी असं सांगितलं की सुषमाताई अंधारे हे दिल्लीला नरेश म्हस्केंना का भेटला याचा त्यांनी खुलासा करावा।
आणि त्याचा त्यांनी खुलासा केलेला आहे. पण मी बोललेलो माझ्या बाबतीतली बातमी खोटी आहे आणि त्या भेटल्या आहे त्यांनीच खरं म्हणून सांगितलेलं आहे. ते कशासाठी भेटल्या का भेटल्या मला माहीत नाही. माझ्यासाठी सुषमा अंधारे ताईंचा विषय संपलेला आहे. आता बातमी 36 जिल्ह्यांची. आगामी शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाकरता घेण्यात येणारी BHMCT ही प्रवेश परीक्षा BCA, BBA, BMS, BBM या अभ्यासक्रमांकरता घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेसोबत एकत्रित घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांकरता होणाऱ्या 2 CET परीक्षांऐवजी आता एकच परीक्षा होणार आहे. राज्यातील व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांकरता प्रवेश मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्यास प्रवेश नियामक प्राधिकरणानं 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. काही महाविद्यालयांना हे प्रस्ताव सादर करताना तांत्रिक अडचणी येत असल्यानं ही अतिरिक्त सवलत देण्यात आल्याचं स्पष्टीकरण प्राधिकरणानं म्हटलं आहे. मुंबईतील उंच इमारतीतील आग विझवण्याकरता मुंबई अग्निशमन दलाकडून आता तब्बल 104 मीटर किंवा त्याहून अधिक उंची गाठू शकणाऱ्या 2 नवीन हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म्सची खरेदी केली जाणार आहे आणि यामध्ये टर्न टेबल लॅडर आणि उच्च क्षमतेचे वॉटर पंप असणार असून ते इमारतीच्या 34व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार आहेत. अकलूज टेंभुर्णी रस्त्यावर खड्डे पडलेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतोय, त्यामुळे नागरिक संतापलेत. युवा सेनेच्या वतीनं गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगम इथं मेघा कंपनीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. देहू रोड परिसरात ख्रिस्ती बांधवांनी क्राइस्ट द किंग प्रोसेशन निमित्तानं धार्मिक मिरवणूक काढली. केरळी पारंपरिक वाद्यांच्या निनादामध्ये मदर मेरीच्या मूर्तीची मिरवणूक काढत प्रभू येशूच्या नावाचा जप करण्यात आला. मुळशी तालुक्यातील भुगाव पुलाचं काम जलद गतीनं प्रगतीपथावर आहे. येत्या काही दिवसात नवीन पूल वाहतुकीकरता खुला होणार आहे. 60 ते 70 फूट रुंदीचा हा पूल मुळशीतील वाढत्या वाहतूक कोंडीला मोठा दिलासा देत सुरक्षित आणि सक्षम पर्याय ठरणार आहे. ठाण्यातील शास्त्रीनगर इथं गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वर्धा इथं गौतमीच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी इथं मोठा बंदोबस्त ठेवला होता. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला हिशोब द्यायला आम्ही बसलोय असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. बावनकुळेंच्या या वक्तव्यावरून निवडणूक आयोगावर किती दबाव असू शकतो हे दिसतंय अशी खंत एकनाथ खडसेंनी व्यक्त केली. भुसावळ इथल्या जामनेर रोड परिसरामध्ये एकनाथ खडसेंच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. आगामी स्थानिक निवडणुकांसाठी जोमानं काम करा असं खडसेंनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आज आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीकरता सभा घेणार आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिन्नर, सटाणा, मनमाड या नगर परिषदांच्या निवडणुकांकरता सभा घेणार आहेत.